जे इलिगॅलिटीचे एक माणुकल्या गावात ज्याचे नाव कोनाडी जो कोरगांवान पडटा तेतून खूपशे गजाली इलिगली चालू असतात आणि तुमका सगळ्यांक खबरच असतले या गावाचो जो पंच तो म्हणजे अब्दुल करीम यासीन नायक. आता तुम्ही रिसेंटली ऐकलेच असतले की त्याचे सरपंच झालेले आहात ते आणि सरपंच असल्या कारणान ही इतलीशी त्याची करप्शन जावं फॉर्जरी मिसरिप्रेझेंटेशन आमचं डिस्ट्रक्शन ऑफ मेमरूल हे जे जितले त्याचे कार्य आहात हे खंय तरी लिपयलेले आसा. तर तेच आज खंय तरी उक्तावण हाडपाक जे इलिगॅलिटीज दाखोवपा खातीर आज आम्ही हांगासर प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आसा. सगळ्यात पयली व्हडलो प्रश्न अब्दुल हो कोण? अब्दुल हो सरपंच पण सरपंच हो कोरगांव गावाचो. त्याच्या पयली अब्दुल हो कोण हे जर म्हाका विचारता जाल्यार अब्दुल हो असो मनीस जेणे एका बायलेक मारलेली आसा एका बायलेक अजळ केलेली आसा तो हो अब्दुल करीम यासीन नायक जो आता सरपंच झाला. आता याचे प्रमाणपत्र म्हटल्यार तुमका एक कंप्लेंट दाखयता जी ऑलरेडी पेडण्या पोलीस स्टेशनाचेर ऑलरेडी रजिस्टर झाल्या. अगेन लेडी हॅज ऑलरेडी कंप्लेंट दिस इन पोलीस स्टेशन. तर आता एक प्रश्न चिन्ह जाता की हो सरपंच हो खरंच गावचो असो रक्षण करतलो का हो एक प्रश्न निर्माण झाला. तसेच आता आम्ही विविध प्रकारचे तुमका इलिगॅलिटी सांगता जे खंय तरी लिपयले गेले आहात जे खंय तरी अजून ऍक्शन जावना त्याचे. सगळ्यात पहिली म्हटल्यार फॉर्जरी अँड मिसरिप्रेझेंटेशन ऑफ डॉक्युमेंट्स. आता फाटल्यान तुम्ही एक घर दिसता असतले हे अब्दुल नायकाचे इलिगल घर जे त्यांनी अनऑथराइज्ड एक्टा अंडर अप्रूव्ह केले. आता हे जर घर पळयशात जाल्यार हांगासर HTL लायन म्हणजे न्हंयची हायटाईड लाईन दिसता जेनी पाणी वयर चल्लेले आसा. आता तुमका सगळ्या गोंयकारांक एकूच सांगपाचे आसा की म्हाका सांगा CRZान केव्हा कोणाचे घर रेग्युलराइज जाल्लेले आसा? पहिलो प्रश्न. आता हे झाले मिसरिप्रेझेंटेशन जे त्यांनी डेप्युटी कलेक्टरान दाखयले आणि त्यांनी आपले घर रेग्युलराइज ऑलरेडी केले त्याचे डॉक्युमेंटेशन हांगा आसा. आता हे CRZची शोकास नोटीस दाखयता जी ऑलरेडी तेका आणि जी ती बाकीची घरां आसा थंय ऑलरेडी केल्लेली आसा. सो हेचेर ऑलरेडी एक्शन चालू आहा. आता फॉर्जरी कितें केल्या भितर आता जेन्ना अनऑथराइज्ड कन्स्ट्रक्शनाक आम्ही डेप्युटी कलेक्टर अप्लाय करता तेन्ना आमकां विविध प्रकारचे डॉक्युमेंटेशन दिवचे असता. भितरतले एक डॉक्युमेंटेशन म्हटल्यार वॉटर कनेक्शन बिल. हेनी जे आपले काम अप्रूव्ह जावंक जाय म्हणून दुसऱ्या सर्वे नंबराचो तेने पर्पजली वॉटर कनेक्शनाचे बिल लायला. त्याचे RTI मार्फत हांगासर डॉक्युमेंट्स आसा ते ऑलरेडी ह्याची कंप्लेंट आम्ही कलेक्टर रिसेंटली 23 or 22 तारखेक आम्ही कलेक्टराक केल्ली आसा. तसेच डेप्युटी कलेक्टराकूय हेचेर आम्ही कंप्लेंट केल्लेली आसा. तो हो सरपंच जावन आसा येदी व्हडली फॉर्जरी आणि मिसरिप्रेझेंटेशन करता स्वतःच्या बेनिफिटा खातीर. आता ही तुम्ही प्रोटेक्शन वॉल पळोवंक शकता. आता ही प्रोटेक्शन वॉल तुमका कितें दिसता की ही केली आसतली? आता ही अप्रूव्ह जावन येयल्या पंचायतीतले हे दोनूय प्रोटेक्शन वॉल. आता ही प्रोटेक्शन वॉल जर पळय जाल्यार हेची हायटूय कमी आसा. हांगासर जितले जे आसा पळय ते हायटूय कमी आहा. हांगासर एक्चुअली गरज नसली बट ह्या प्रॉपर्टी अब्दुल करीम नायकाक पॉवर ऑफ अटर्नी आहा. हेचे जे ओनर्स आहा तेंच्यानी ऑलरेडी पॉवर ऑफ अटर्नी दिली की हांगासर तू कितेंय करू शकता. आता खंय तरी आपणाक फ्युचरान बेनिफिट जाय म्हणून हे नका जाल्ले मिसयूज करपा खातीर हे फंड केल्लेले आहा. हो गव्हर्नमेंटाचो 15 लाखाचो फंड हो हांगासर कित्याक यूज केलो? खंय प्रोटेक्ट करता जावं कोणाची घरां प्रोटेक्ट करता हे हेचेर एक विचार करचो पडटलो. हेचेरूच आम्ही सगळ्या डायरेक्टर ऑफ पंचायत इवन सगळ्या डिपार्टमेंटाक हेचेर कारवाई करपाक घातले. इवन विजिलन्साक सुद्धा आम्ही घातलेले आसा पण हेचेर खंयचोच प्रकारचो एक्शन जाल्ली गेली ना अजून मेरेन. तसेच PWD इतले हे केले कित्याक तेचेर एक्शन घेतली ना असे कितलेशे. आता सगळेच इलिगॅलिटीज आहा कित्याक एक्शन घेतली ना. आता इलिगल बिझनेस आहा हांगासर शोकास नोटीस काढला CRZान कित्याक एक्शन घेवंक ना पंचायतीन कित्याक तेचेर कारवाई करूंक ना हे तितपत खरें आसा.
सो हांगासर कोणूच एक्शन घेयना, सगळे आपले ऑथॉरिटीज आतां न्हिदोन आसा. हांव सगळ्या ऑथॉरिटीकच सांगूंक सोदता की ही हांवें सगळ्यांक काडटना लास्ट रिमाइंडर काडलेला, जर हेच्या फुडें जर करिना हांव सगळ्या ऑथॉरिटींक ऑनरेबल हायकोर्ट तसाच ऑनरेबल नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलाक व्हरतलो. ही हांव तुमकां ह्या प्रेस मिडियातून सांगूंक सोदता. बट एक 237-0 आणि 238-0 म्हणून एक खंय तरी इलिगल प्लॉटिंग चलताली. आता त्याचे सुद्धा आम्ही उक्तावण आणलेले, एक मिनिट दाखयता, त्याचे सुद्धा आम्ही उक्तावण आणलेले. आता आमचे पहिले जे सरपंच आसले अनुराधा कोरकर मॅडम, त्यांनी हेचेर इन्स्पेक्शन केले. त्यांनी हेचेर तातडीन सांगलेले की खंय तरी इलिगल ऍक्टिव्हिटी चालू, इलिगल प्लॉटिंग चालू आसा आणि हेचेर आम्ही एक्शन घेतले. तर हेचेर एक्शन खंयच घेवंक ना. आता कित्याक घेवंक नासले तेचे हांव आन्सर करता. 237-0 हे एक बिल्डराची प्रॉपर्टी, तसोच ताका एडजॉइनिंग प्रॉपर्टी आहा ती 238-0, तर ती कोणाची, तर ती आमच्या माननीय सरपंचाची अब्दुल करीम याशीन. आता हांव तेचे भितर तो कित्याक आसतलो अशें म्हणटा, जर हेका जो रोड इला तो अब्दुलान आपल्या नावार प्रोसेस करून हाडला, पास करून हाडला आणि हांगासर प्रॉपर्टी व्हरपाक तो एडजॉइनिंग आसा. तर आता म्हाका सांग, इतलो पास करून हाडला, हेची इन्व्हॉल्वमेंट आसा ही 100% आसा. आता दुसरी गजाल सांगता, हे दोनूय प्लॉट मेळून ऑलमोस्ट 2 लाख स्क्वेअर मीटर कन्वर्जन केली वयता जागा. कोरगांवान सगळ्यात मोठी कन्वर्जन म्हणून येता हांगासर चालू आहा. कन्वर्जन ती बीन कसली, नॅचरल कॅलॅमिटीज जी प्रॉपर्टी झोनिंग असली ती खंय तरी सेटलमेंट केली आता. आता आमच्या हांगासरच आता सध्याच्यान कोले येवपाक लागले, फुडें कसली जनावरां सकयल येतली हेचो एक प्रश्न चिन्ह आहा. आमकां उदकाक कितें प्रॉब्लेम जातलो, कसो जातलो हेचो एक प्रश्न चिन्ह आहा. आणि थंय कसलो लोक येतलो हेचो एक प्रश्न चिन्ह आहा. हेचेर एक विचार करचे पडटले. आणि जे इलिगल प्लॉटिंग चालू आसा, इलिगल कन्वर्जन चालू आसा, तेंका खंय तरी आमकां बांदशील करून बंद करचे पडटले आणि हेका खंय तरी आमकां थांबोवचो पडटलो सगळ्या लोकांक. आता हे जाले 8वो पॉइंट. 9वो पॉइंट आता तुमकां आणखी एक दाखोवंक सोदता. आता तुमकां एक फोटो दिसता आसतलो, हेतून क्लियरली दिसता की हिल कटिंग चालू आसा. आता सदांच पयली जेन्ना हिल कटिंग जाता तेन्ना आमी पयली काम करता की फ्लाइंग स्क्वॉडाक आपयता, जो की नॉर्थ गोवा कलेक्टराची बॉडी आसता. तशेंच आमी फ्लाइंग स्क्वॉडाक आपयले. फ्लाइंग स्क्वॉडान ऑलरेडी हेचेर रिपोर्ट दिलो की हांगासर हिल कटिंग चालू आसा. सो फ्लाइंग स्क्वॉडान दिलो की हांगासर हिल कटिंग अंडर सेक्शन 17A हांगासर ऑफेन्स रजिस्टर जाला आणि अंडर सेक्शन 17B हांगासर ते हेचेर ऑफेन्स करूंक जाय. ती त्यांनी नॉर्थ गोवा कलेक्टरान डेप्युटी टाउन प्लॅनर पेडनेमाक धाडलेली आसा. त्याच्या उपरांत ही आम्ही डेप्युटी कलेक्टराकूय कंप्लेंट केली. डेप्युटी कलेक्टरान हेचेर लँड फिलिंग आणि हिल कटिंगाचेर एक्शन घेवपाक इन्स्पेक्शन केले. तलाटीन रिपोर्ट दिलो आणि तलाटीन रिपोर्ट दिवन हेचेर इलिगल कन्वर्जनाच्या अंडर धोरी केस जाली. थर्ड हेचेर जी कंप्लेंट चालू आसा ती टीसीपी. आता टीसीपी हेचेर ऑलरेडी एक्शन घेतलेली आसा आणि जे आमचे पेडणेचे पोलीस स्टेशन आसा तेचेर ऑलरेडी हांगासर एफआयआर करपा खातीर ऑलरेडी पोलीस स्टेशनाक निर्देशन दिल्लेले आसा. आता ही तुम्ही डेट पळोवंक शकता कितली, 13/11/2024 ह्या तारखेक पोलीस स्टेशनाक ऑलरेडी डेप्युटी टाउन प्लॅनर म्हणटा की हांगासर एफआयआर रजिस्टर कर अंडर 17A च्या अंतर्गत जो ऑफेन्स रजिस्टर झाला त्याच्या अंतर्गत. तर हो एक क्वेश्चन जाता की अजून कित्याक ऑफेन्स रजिस्टर जायना. आता ही जी प्रॉपर्टी आसा हांगासर जो हिल कटिंग दिसता ही प्रॉपर्टी जावन आसा आमच्या सरपंचाची, त्याचे नाव हा अब्दुल करीम याशीन नाव. ही त्याच्या फादराच्या नावावर बिलॉंग करता आणि हो हेतून इनडायरेक्टली शेअर आसा. सेकंडली अशी जी अशी त्यांनी लँड फिलिंगूय केलेली आसा, जो काही इशुआ खातीर हांगासर डिस्प्ले जायना. सो लँड फिलिंगूय केलेला तेचो रिपोर्ट ऑलरेडी तीन डिपार्टमेंटांनी दिलेले आहा आणि हांगासर रजिस्टर कर एफआयआर म्हणून अशी दिलेली आसा. आता एक जालो मॅटर फॉर्जरी, एक जालो ऑझॉल्ट आणि एक जालो लँड फिलिंग हिल कटिंग. आता तिसरो मुद्द्यार येता. याच्या खातीर हांव व्हिडिओ दाखोवंक सोदता. एकूच आता हो व्हिडिओ
भय जाल्ले आसा म्हणून स्टाफ पर्सनल ती सगळी घेऊन येत आसा. आता लास्ट टाइम सभा झाली नितीन गडकरीची पार्लिमेंटरी मनीस तो हांगाच आमच्या गावांनी काय करत जशी मोदी सभा झाली मोदी पंतप्रधान आमची मोदीची हाती सभा झाली म्हापश्यात काय केलं कारण ताका काहीतरी भय जाल्लो आसा बीजेपीचो कारण बीजेपी सरकार पुढे येईल नाही तांकां असं भय निर्माण झाला तांकां म्हणून स्टार प्रचार ते सगळे हाडीत असत. आता तुम्ही बघल्यात आसतले जर पहिली व्हिडिओ तो जेन्ना आली त्यांची प्रेस जाली तेन्ना कोणाक चुकता की तो 8 वर्सां खंयतरी बीजेपीक वावरलो आणि ही व्हिडिओ जर बघशात तुम्ही जाल्यार 12 फेब्रुवारी 2024 म्हणजे तुमच्या पत्रकार परिषदेतूनच लाईव्ह असली जी आम्ही हांगासर आयडेंटिफाय केली आणि पळयली तेतून जर पळयशात जाल्यार हो खंयच्या तरी दुसऱ्या पार्टीका. आता म्हाका सांग हेचे उत्तर खरेंच आसा काय हो कोणाक खरोच आहा काय आम्ही पॉलिटिकली खंय कितें उलयना बट हे कोणाक चुकता हे लोकांक दिसता की बाबा खंय तरी हो आपल्या स्वार्था खातीर कितें तरी केल्लेले वयता. हे माझो तिसरो पॉयंट. चौथो पॉयंट. आता माझो पाचवो पॉयंट पोल्ट्री बिझनेस. आता ह्याच्या कुशीकूच एक जी त्याचे इलिगल जाला त्याच्या कुशीकूच एक त्याचो पोल्ट्री बिझनेस हा ताका तो इलिगली चलयता. आता कसो इलिगली चलयता हेचे हांव उदाहरण करता. ते जी कन्स्ट्रक्शन हा ती पहिली म्हटल्यार CRZ पडटा त्याची ऑलरेडी शोकास नोटीस ह्या हेका काडलेली आसा CRZ शोकास नोटीस. आता थंय एक आमचे देवस्थान आसा. आता हेचे घालपाचे कित्या खातीर ते हांव तुमकां उक्तावण करता. तर जे पोल्ट्री बिझनेस आहा त्याच्या सायडीकूच आमचे देवस्थान ताका आम्ही बानियो देव म्हणटा. हांगासरले जितले गांवचे आसात लोक ते आम्ही थंय वयतात कसले कार्य असल्यार आम्ही थंय पांया पडटा आणि आम्ही त्या देवाक मानता. हे त्याच्या सायडीकूच चिकनाचे आतकडे उडयतात जे थंय बिझनेस करतात जे इलिगल पोल्ट्री फार्म करतात त्याच्या सायडीकूच ते उडयतात. एक म्हाका खंय तरी ते वायट दिसलें म्हणून हांव तेचेर हे करपा खातीर उत्तर दिवपा खातीर हांवें कंप्लेंट केली. तेतून पंचायतीकूय केली फूड अँड ड्रग्सूय केली आणि 13 CRZ केली. पंचायत तर तुमकां खबरूच आसा कोणाकडे आसा आणि आता कोणाची पावर आसा कितपत एक्शन जातली ही बी तुमकां खबर आसा. इलिगल बिझनेस चलोवन हो हांगासर इलिगलिटी स्प्रेड करता आणि हांगासर अशें करता की आतकडे उलयता आमच्या खंय तरी देवस्थानाकडे हे कदापि हे चुकीचे आसा हे अशें म्हाका दिसता. तर हेचेर खंय तरी फूड अँड ड्रग्सांनी कारवाय करची इतलो व्हडलो इलिगल बिझनेस चलता आणि तेचेर एक्शनूय जायना हे खंय तरी चुकीचें. ही तुम्हीच पत्रकार परिशदेन आम्ही सगळे जे कोणाचे रेजिडेंट आसा ही मी पत्रकार परिषद घेतलेली. आता ह्या पत्रकार परिषदेत तुम्ही पाहू शकता की बांदान खंयतरी घोटाळो जाल्ला. हो खंयचो बांद हो बांद खंयचो तर तोच बांद जो अब्दुल नायकान आपले घर प्रोटेक्ट करपा खातीर खंय तरी बांदलेलो गेल्लो आसा. आता हो 3.25 कोटीचो प्रोजेक्ट. आता हो जो बांद दिसता हो कित्याक केला तर त्याची हायटायड जी न्हंयची ल्हारां येतात हायटायडाचेर तेन्ना ती प्रोटेक्ट करपा खातीर खंय तरी आपल्या दाराकडे वयचे न्हू म्हणून खंय तरी तेणी प्रोटेक्ट करपा खातीर हे तेणी केल्लेले आसा.